साने गुरुजींचं हे 125वे जयंती वर्ष आहे. या 24 डिसेंबरला 125 वर्ष पूर्ण होतील. आणि विशेष म्हणजे साने गुरुजी शिक्षक झाले, त्यालासुद्धा यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्यानिमित्तानं मी असा संकल्प सोडला की साने गुरुजी शिक्षकांना माहीत व्हावेत, साने गुरुजींची प्रेरणा शिक्षकांमध्ये रुजावी. यासाठी साने गुरुजींचं शिक्षक म्हणून रूप कसं होतं, यासाठी मी महाराष्ट्रामध्ये 100 व्याख्यानं साने गुरुजींच्या निमित्ताने देतो आहे. शिक्षकांसाठी साने गुरुजी. आणि महाराष्ट्रामध्ये जिथे 100 शिक्षक जमतील त्या ठिकाणी मी जाईल असं आवाहन केल्यानंतर महाराष्ट्रातून अनेक निमंत्रण येत आहेत. आणि आत्तापर्यंत आज मी 50वे व्याख्यान दिलं कोकणामध्ये किंवा ठिकठिकाणी. आणि आता विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये जाऊन ही 100 व्याख्यानं लवकरच पूर्ण करायची आहे. माझा हेतू हा आहे की आज शिक्षक समुदायाचं लोकशिक्षकामध्ये रूपांतर होण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा कोण देईल. तर आजच्या समकालीन व्यवस्थेमध्ये शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी काही समोर नसल्यामुळं पुन्हा एकदा आमचा मूळ पुरुष साने गुरुजी यांचं जागरण करणं मला महत्त्वाचं वाटतं. आमच्या D.Ed. B.Edच्या अभ्यासक्रमांनी साने गुरुजी शिक्षक म्हणून कसे होते हे काही आमच्यापर्यंत पोहोचवलं नाही. आणि म्हणून मी त्याचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिलं शिक्षकांसाठी साने गुरुजी. आणि त्या पुस्तकाच्या आधारे गुरुजी कुठे शिक्षक होते, कोणता विषय शिकवत होते, गुरुजी प्रेम कसं करत होते, कुठले उपक्रम राबवत होते, त्यांनी समाजासाठी काय काम केलं, असं सगळं घेऊन ते मी शिक्षकांसमोर मांडतो. आणि दुसऱ्या भागामध्ये आज माझ्या रोजच्या कामामध्ये साने गुरुजींपासून प्रेरणा घेऊन मी काय करू शकतो अशी सकारात्मक मांडणी मी करतो, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक भावभावना विकसित करणं किंवा शिक्षकांचं वाचन वाढवणं किंवा शिक्षकांनी सामाजिक उपक्रमात भाग घेणं, तर याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. अनेक शिक्षक गुरुजींबद्दल आम्हाला आदर आहे परंतु तपशील माहीत नव्हता अशी प्रतिक्रिया देतात. आणि अनेक ठिकाणी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांची संमेलनं आयोजित केली, अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आणि जवळपास आत्तापर्यंत 5,000 ते 7,000 शिक्षकांपर्यंत मी पोहोचलो. मला असं वाटतं की साने गुरुजी हीच आशा आहे. मला अनेक जण असं म्हणतात की आज डिजिटल काळ आहे आणि काय तुम्ही साने गुरुजींचं घेऊन बसले. पण मी त्यांना असं म्हणतो की प्रेम आणि करुणा ही मूल्य जोपर्यंत आपण इंटरनेटवरून डाउनलोड करू शकत नाही तोपर्यंत साने गुरुजी हे अपरिहार्य आहेत. आणि शिक्षक समुदायाच्या प्रेरक म्हणून ते आमच्या समोर उभे आहेत. आणि म्हणून गुरुजींचं शिक्षक होऊन असणं हे शिक्षकांपर्यंत पोहोचवणं हे मिशन घेऊन सध्या मी काम करतो आहे. विधानसभा निवडणुकांमधील घराणेशाहीवर तुम्ही अहवाल तयार केला आहे, त्यात नेमकं काय? विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांच्या पार्श्वभूमीचा मी अभ्यास केला. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघातल्या उमेदवारांची पार्श्वभूमी जेव्हा अभ्यासली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 237 उमेदवार 288 मतदारसंघांमध्ये उभे होते. आणि त्यातही धक्कादायक हे की 50 मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी 2 उमेदवार घराणेशाहीचे होते, 10 मतदारसंघ असे होते की ज्या ठिकाणी 3 उमेदवार घराणेशाहीचे होते आणि 1 मतदारसंघ असा होता की जिथे 4 उमेदवार घराणेशाहीचे होते. असे 61 मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त घराणेशाहीचे उमेदवार होते. त्याच्यामध्ये किती जिंकले किती हरले यापेक्षा महाराष्ट्रातली घराणेशाही संपत नाही किंवा घराणेशाहीच त्यावर प्रभाव गाजवते असं माझ्या लक्षात आलं. त्याच्यामध्ये मला असं आढळलं की राष्ट्रवादीच्या ज्या दोन्ही युनिट आहेत म्हणजे शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे उमेदवार सर्वात जास्त आहेत, जवळजवळ 44% आसपास. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार 41% आहेत. आणि जो भारतीय जनता पक्ष घराणेशाहीच्याबद्दल विरोधी सातत्यानं बोलतो त्यांचेसुद्धा 32% उमेदवार या निवडणुकीमध्ये आहेत. दोन्ही शिवसेनांचे उमेदवार कमी आहेत, 19%. पण सर्व पक्षांचेच उमेदवार घराणेशाहीचे असल्यामुळं घराणेशाहीविरुद्ध कोणी बोलायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी 2 किंवा 3 पिढ्या याच्यामध्ये आहेत. त्यानंतर या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं घराणेशाहीच्या बाबतीत की मोठ्या प्रमाणावर नातेवाईकच एकमेकामध्ये उभे होते. म्हणजे मी सहज अशा जोड्या काढल्या की वडील आणि मुलगा अशा 2 जोड्या होत्या, वडील आणि मुलगी अशा 3 जोड्या होत्या, काका आणि पुतण्या अशा 6 जोड्या होत्या, भाऊ 11 जोड्या होत्या, त्यानंतर भाऊ आणि बहीण अशासुद्धा 2 जोड्या होत्या आणि पती पत्नी एकमेकाच्या विरुद्ध अशीसुद्धा 1 जोडी होती. तर याच्यामुळे झालं असं की महाराष्ट्राच्या राजकारणातला जो काही एक विचार आहे तोच संपत चालला आहे. आमची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे व्यक्तिवादी झाली आणि या घराण्यांमुळं राजकारणामध्ये सत्तेचं जे विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे ते होतच नाही. कारण होते असं की फक्त मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर घराणेशाही वाढते, तिथेसुद्धा 49-29 असे उमेदवार उभे आहेत. राजकारणातील वाढत्या घराणेशाहीवर तुमचं मत काय? मला ते अत्यंत चुकीचं वाटतं. म्हणजे आपण राजेशाहीकडून संस्थानांकडे आलो. सरदार पटेलांनी संस्थानं खालसा केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मत ही समानता दिली. पण मग ती समानता तुमच्या नेतृत्वामध्ये पण यायला पाहिजे ना. आज जर तुम्ही एकाच तालुक्यामध्ये जर 4-4 पिढ्यांचे लोक जर आमदार खासदार होणार असतील तर सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना संधीच मिळणार नाही.
म्हणजे माझा व्यक्तींना विरोध नाही, ह्या प्रवृत्तीला यासाठी विरोध आहे की आज दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, शेतमजूर, गरीब कुटुंबातली मुलं शिकलीत, त्यांच्यामध्ये एक प्रकारची ॲस्पिरेशन्स राजकीय नेतृत्वाची निर्माण झाली. पण एकाच कुटुंबामध्ये सत्ता कुंठित झाल्यामुळं आज लोकशाहीचं विकेंद्रीकरण होत नाही आणि सर्वांना नेतृत्वाची संधी मिळत नाही. म्हणून ही घराणेशाही संपली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तिकीट देताना राजकीय घराण्यांचा जास्त विचार केला जातो, हा कार्यकर्त्यांवर अन्याय नाही? नक्कीच. म्हणजे कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये जितकी वर्ष काम केलं त्याच्यापेक्षा कमी वयाच्या मुलाला आज तिकीट दिलं जातं, हे अत्यंत गंभीर आहे. मग कार्यकर्त्यांना आपण सतरंजा उचलण्याचं सातत्याने बोलतो, हे अत्यंत चुकीचं आहे. माझं असं म्हणणं आहे की अनेक जण असं म्हणतात की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, मग राजकारण्याचा मुलगा राजकारणी झालं तर काय बिघडलं? काहीच हरकत नाही आमची. पण तुम्ही इंटर्नशिप करा ना. डॉक्टरचा मुलगा आधी मेडिकलमध्ये डॉक्टर होतो, नंतर इंटर्नशिप करतो आणि मग तो डॉक्टर होतो. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही अगोदर 10 वर्ष 5 वर्ष काहीतरी तुम्ही पक्षाचं काम करा, कुठलंही पद न घेता काम करा आणि मग तुम्ही सत्तापदावर या, आमची काहीच हरकत असणार नाही. पण रांग मोडून तुम्ही पुढे येणार आणि मग म्हणणार की बाबा आमच्या मुलाला आम्ही तिकीट दिलं पण जनतेनं निवडून दिलं, तर हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून आज आपण असं पाहतो की अत्यंत लहान लहान मुलांना, तरुण तरुणींना कुठलाही अनुभव नसताना त्यांच्या वयाच्या, त्यांच्या वडिलांच्या वयाचे, आजोबांच्या वयाचे कार्यकर्ते त्यांना साहेब साहेब म्हणतात, दादा म्हणतात, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनीच याच्याविरुद्ध बोललं पाहिजे असं मला वाटतं. राजकीय घराण्यातील उमेदवार असेल तर निवडून येण्याची शक्यता वाढते असं तुम्हाला वाटतं? त्यामुळं तर खरं तर राजकीय लोक आज या घराण्यांच्या मागं लागलेत. महाराष्ट्रामध्ये काय झालं की आता 6 पक्ष एकमेकाच्या, म्हणजे 6 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. मग स्पर्धा तीव्र आहे, अतिशय कमी फरकाने उमेदवार निवडून येणार आहे. मग ते प्रायोरिटी कशाला देतात? तर घराण्यांना प्रायोरिटी देतात. याचं कारण काय की घराण्यांची एक 2-3 पिढ्यांची एक संपर्क मोठा असतो त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यानंतर सर्व प्रकारची सत्ता असल्यामुळे सत्तेतून प्रचंड पैसा त्या उमेदवारांकडे असतो. त्यांनी संस्था स्थापन केलेल्या असतात, संस्थांचं एक मोठं नेटवर्क त्यांच्याकडं तयार असतं आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून ते एक लाभार्थी तयार केलेले असतात. आणि त्यामुळं ह्या 2-3 पिढ्यांच्या नेटवर्कमधून तो उमेदवार नक्कीच उजवा राहतो या निवडणुकीमध्ये. आणि म्हणून यांनी असं केलं की मोठ्या प्रमाणावर घराण्यांच्या मागं लागतात आणि म्हणून घराणेसुद्धा राजकीय पक्षांना ब्लॅकमेल करतात की तुम्ही आम्हाला तिकीट नाही देत, आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये. म्हणजे महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात राजकारणात जो खंडोबा झाला याची जी अनेक कारणं आहेत, त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की घराण्यांनी सातत्याने पक्ष बदलले. भारतीय जनता पक्षाकडे कोणतं घराणं होतं 1995च्या अगोदर? पण सगळे साखर सम्राट हे सगळे हळूहळू भारतीय जनता पक्षाकडे गेले, सत्ता आली म्हणून. त्यामुळे घराण्यांचा सत्ता हाच पक्ष असतो आणि ते निवडून येतात, त्याच्यामुळे राजकीय पक्ष त्यांना शरण जातात, असं आहे. शेवटचा प्रश्न की उर्वरित एकंदरीत भविष्यात कशा गोष्टी असल्या पाहिजे याच्यावर तुमचं एक मत काय? बरोबर. मला असं वाटतं की ठीक आहे 2024 होऊन गेलं, पण 2029मध्ये 5 वर्ष सर्व राजकीय पक्षांना संधी आहे की तुम्ही या घराण्यांना शरण न जाता त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा देण्याची आणि तिकीट देण्याची. इथून पुढे येणाऱ्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद किंवा आमदारकीच्या, खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी असं ठरवावं की इथून पुढे आम्ही तिकीट जे देणार आहोत ते तिकीट आम्ही या आमच्या कार्यकर्त्यांना देणार आहोत. आणि ते जर ते करणार नसतील तर मला अजून दुसरं असं वाटतं की राजकीय पक्षांची बांधणी बिघडलेली आहे. म्हणजे व्यक्तिवादी राजकारण झालं. तर अगदी गाव पातळीच्या कमिट्यापासून पक्ष करणं, त्यांची शिबिरं घेणं, विचार पक्का करणं आणि व्यक्ती हा ब्रँड बाजूला काढणं. आणि तिसरी सूचना मला अशी करावीशी वाटते की अमेरिकेमध्ये जसं तुम्हाला 2दाच निवडणूक लढवता येते किंवा सहकारामध्ये सुद्धा अध्यक्ष व्हायचं असेल तर तुम्हाला 2दाच होता येतं, तसं घटनादुरुस्ती अशी व्हायला पाहिजे की आई, वडील, मुलगा आणि मुलगी, एक कुटुंब हे एक मानून तुम्हाला फक्त 2 निवडणुका लढवता येतील, अशा प्रकारची दुरुस्ती केली पाहिजे. कारण देश मोठा आहे, अनेकांना नेतृत्व करायचं आहे, त्यामुळे एकाच घरात नेतृत्व कुंठित करणं हे लोकशाहीला पण घातक आहे. आणि म्हणून लोकशाहीचं खऱ्या अर्थानं तळागाळात जर झिरपायची असेल तर या सुधारणा व्हायला पाहिजे. त्याची सुरुवात म्हणून सगळीकडे याच्यावर परिसंवाद झाली पाहिजे, बोललं गेलं पाहिजे आणि मुख्य कार्यकर्त्यांनीच आता बंड केलं पाहिजे की आम्ही सतरंजी उचलणार नाही तर सतरंजीवर खुर्चीवर बसणार, अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बंडखोरीची भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.